आज दुपारी 12 वाजता वक्फ विधेयक लोकसभेत मांडणार। विधेयक मांडल्यानंतर लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची 8 तास चर्चा होणार। उद्धव ठाकरेंची सेना आज बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करणार, बघूया। वक्फ विधेयक सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं ट्विट। वक्फ विधेयकाविरोधात मुंबईत उलेमा आणि इमामा संघटनांची मोर्चे बांधणी। मुस्लिमांची संपत्ती बळजबरीनं ताब्यात घेण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप। चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारांसह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सोबत उभं राहण्याचं आवाहन। अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, दमानी यांचा गौप्यस्फोट। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर, काही पक्षप्रवेशांसह प्रशासकीय आढावा बैठक घेणार। धनंजय मुंडे अजित पवारांच्या बीड दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत। प्रकृती ठीक नसल्याचं धनंजय मुंडे यांचं ट्विट। उपचारासाठी मुंबईला यावं लागत असल्याची मुंडेंची माहिती। मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर ते खुलताबादपर्यंत मनसेचे बॅनर। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरं समन्स। याआधीच्या दोन्ही समन्सवेळी कामराची चौकशीला अनुपस्थिती। दिशा सालियान प्रकरणात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी। सतीश सालियान यांच्या याचिकेतून आदित्य ठाकरे आणि डिनू मोरिया यांच्यावर आरोप। आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। म्यानमारच्या भूकंपातील मृत्यूंचा आकडा 2700 वर। मृतांचा आकडा 3000 वर जाण्याची शक्यता। जखमींची संख्या 4500 वर तर 441 जण बेपत्ता।